पूर्ण महाराष्ट्रातील 36 नगरपालिकामधून हे संघटनात्मक युनियन लीडर कामगार चांगो शिंदे यांच्या संघटना वाढवल्या. नुसतं ठाणे महानगरपालिकापुरतं मर्यादित नाही ठेवल्या. ठाणे महानगरपालिकेच्या या मुंबईपासून बहुउद्देशीय शहर बनवलं गेलं. माननीय एकनाथराव शिंदे यांनी, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री DCM यांनी ठाण्याच्या विकासामध्ये बहुमूल्य काम केलं. एक साधा कार्यकर्ता, शाखा प्रमुख, नगरसेवक, गटनेता, पालकमंत्री, नगरविकास मंत्री, विरोधी पक्ष नेता, पन्ना नगरविकास मंत्री, पालकमंत्री ते मुख्यमंत्री या पदापर्यंत काम केलताना त्यांनी ठाणे शहरचा विकास डोळ्यासमोर ठेवला. नुसता ठाणे शहराचा विकास नाही ठेवला, तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास डोळ्यासमोर ठेवला. आणि त्या पद्धतीने सरळ हाताने, मोकळ्या हाताने संपूर्ण महाराष्ट्रातला दिलं गेलं. महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी अनेक त्रास देण्याचा प्रयत्न केला. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं मुख्यमंत्री सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. ह्यात माननीय पालकमंत्री नगर एकनाथराव शिंदे असतील, प्रताप सरनाईक आमदार असतील, विविध विरोधी पक्ष त्या काळचे BJP सरकारमधील विरोधी पक्ष नेते लोक, मग किरीट सोमय्याला सोडलं, कंगना रणावतला सोडलं, नवनीत राणाला सोडलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर बदनामी करून नाहक सरकार कसं पडेल ही भूमिका मांडली. हनुमान चाळीसा तर त्याच्यावर राजकारण केलं. कंगना रणावतने राजकारण केलं. आज ती दिल्लीमध्ये खासदार झाली. उद्धव ठाकरेचं नाव, हे उद्धव ठाकरे, हे उद्धव ठाकरे, हे उद्धव ठाकरे असं करून करून ज्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतले ते मोठे झाले. महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष शेलार, आशिष शेलार हे उद्धव ठाकरेवर टीका करून विधानसभेत निवडून आले, मंत्री झाले भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये. तर अशा प्रकारचं जो उद्धव ठाकरेंचं नाव घेतो, जो हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतो, जो उद्धव ठाकरेंचं नाव घेतो तो मोठा होतो राजकारणामध्ये. धर्मवीर आनंदगे आमचे ठाण्याचे आहेतच. त्याने ठाण्याचा किल्ला अबाधित ठेवला, 40 वर्ष अबाधित ठेवला. अनेक नेते घडविले. माझ्यासारखा कार्यकर्ता त्याला पण शाबासकी दिली काम करताना. मीही मोठा झालो, मी प्रशासकीय दृष्टीकडून मोठा झालो, हे लोकनेते म्हणून मोठे झाले. हाच फरक आहे. परंतु माझी हुशारी, माझं ज्ञान, मी जे काय अभियंता म्हणून ठाणे महानगरपालिकेतून देऊन जो विकासाला हातभार लावला, एक कवडी मोल नाही तर त्याला तोडी मोल नाही आहे, त्याला मोल नाही. म्हणून मी 15 ब कडं इंद्रनगर रूपादेवी पाडामधून निवडणुकीला उभा राहिलो. 100% माझी सीट येणार. परंतु भारतीय जनता पार्टीने आणि एकनाथराव शिंदेने मला पाठिंबा जाहीर केला. ऐन वेळेला खटाराला पाठिंबा जाहीर केला आणि खटारा हा निवडून येतो. एकनाथराव शिंदेने सांगितलं रवींद्र शिंदे आपले निवडून येत आहेत. तर BJPने माझा गेम केला. आदल्या रात्री 2 दिवसामध्ये 10 करोड रुपये वाटले. एकनाथ भोईरने 3 करोड रुपये घेतले. प्रत्येक मतदाराला 5-5 हजार रुपये वाटले गेले. त्यामुळे जो मतदाराचं परिवर्तन मी केलं होतं, अधिकारी म्हणून जी सेवा दिली, आणि खटारा निशापनी सकाळी 7 ते सायंकाळपर्यंत मी प्रचार प्रसारात कुठेही कमी पडलो नाही. घरापर्यंत पोचलो, स्वयंपाक घरापर्यंत पोचलो. सर्व लोकांच्या हृदयात, डोक्यात, तोंडामध्ये एकच खटाराचं नाव. आणि SBI रिपोर्ट, पोलीस रिपोर्ट, शासकीय रिपोर्टनुसार रवींद्र शिंदे 630 मताने, 1000 मतांनी निवडून येणार हे खात्रीदायक रिपोर्ट असताना आदल्या रात्री जेव्हा हे BJP सरकार सत्तेला कळलं, तेव्हा BJPने मला पाडण्यासाठी गेम करण्याचे 10 कोटी रुपये वाटले गेले. मी लढलो, हारलो पण लढलो, पण कुणाला विकत गेलो नाही. हे आमचे वडीलविपर्जित महामानव विश्वभूषण योगप्रिय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्व. जेव्हा कामगारी नेते युनियन लीडर चांगो शिंदे यांचे कार्य, स्वाभिमानाचं कार्य,
जे त्यांनी त्या काही 3 नगरसेवक दिले 70च्या दशकामध्ये. 1980 पहिल्या महानगरपालिकेचे वसंतराव डावकरेसारखे नेता दिला निवडून, नगरसेवक होते, ते महापौर घडवला, ते विधान परिषद झाले. अशा प्रकारचे काम आहे. जे कोणी बहुउद्देशीय काम केलं नसेल एवढं सांगू शिंदेने, सत्ता नसताना देखील आपलं काम ठसा या ठाणे शहरामध्ये 1960 पासून उठवला, तो अद्यापही आहे. त्यांच्या सुपुत्रांनी जिवंत ठेवला. कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले 2 वर्षामध्ये. प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, 7वा वेतन, 360 कोटी रुपये द्यायला लावले. प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी द्यायला लावले. एवढंच बहुउद्देशीय काम. 2000 लोकांची भरती करायला लावल्या, म्हणजे भरत्या होत नाही. 10,000 कर्मचारी सेवानिवृत्त झाले. 5,000 कर्मचाऱ्यांची भरती पहिल्या टप्प्यामध्ये 2,000 कर्मचाऱ्यांची भरती करायला लावली. अनेक आंदोलने केली 2 वर्षामध्ये. मोर्चे काढले, बैठका, उघड्या अर्धनग्न आंदोलन केलं. संपाचा इशारा, आत्मधनाचा इशारा करून प्रशासनाला नामोहर करून प्रशासनाला पैसे नसतानाही पैसे द्यायला लावले. माननीय मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आयुक्तांना फोन करून अखेरकार रवींद्र शिंदेंच्या मागण्या मंजूर करायला लावल्या, प्रश्न द्यायला. कारण एकनाथ शिंदेंनीच आश्वासन दिलं होतं मला विधानसभेच्या वेळेस, रवी मी तुझ्या पाठीशी आहे, पण तुझा फॉर्म मागे घे. आपण दोघे भाऊ आहे. तर ह्या मानाला मान ठेवून माननीय एकनाथराव शिंदेंच्या या मागणीला मान ठेवून मी फॉर्म मागे घेतला विधानसभेमध्ये. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीने मला पाठिंबा जाहीर केला आणि मी निवडून येणार. पण पैसे वाटप झालं, पैशापुढे सोंग नाही आणि सत्तेशिवाय गत्यंतर नाही. पैशापुढे सोंग नाही, सत्तेशिवाय गत्यंतर नाही, अशा प्रकारे या महानगरपालिका भ्रष्ट स्वरूपात झाल्या. आणि म्हणून मी तात्काळ निवडणूक आयोगाला मुख्य टी वाघमारे जे आहेत त्यांना मेल पाठवला की येणाऱ्या 26 जानेवारी मी निवडणूक आयोग कार्यालय मुंबई येथे अर्धनग्न आंदोलन, उपोषण 1 दिवस लाक्षणिक करणार. ही माझी ठोस जनतेकडून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा माझा इशारा. आंदोलन, उपोषण 1 दिवसाचं लाक्षणिक आहे. 26 जानेवारी 2026 हा रेकॉर्ड आकडा आहे तारखेचा, 26 जानेवारी 2026. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.